हॅलो गाईज, रात्री लेट 8-1 वाजता आम्ही अलिबागवरनं महाबळेश्वरहून पोचलो आहे कोलाडला गेल्यावर आम्ही घरी बॅग्स टाकल्या, पोरींना ठेवलं, त्याच्यासाठी वरणभात केलं होतं म्हणून आम्ही दोघं निघालो चायनीजसाठी. हे आम्ही रस्त्यामध्ये सकाळी 6 वाजता आम्ही ऑलमोस्ट तिथून निघालो कोलाडवरनं आणि आम्ही अलिबागला चाललेलो बिकॉज हिरोला शेवटच्या दिवसाची सुट्टी होती, नेक्स्ट डेला कामावर जायचं होतं म्हणून आम्ही सकाळी लवकरच निघालो. आणि हे आमच्या आदू आणि आमू दोघी झोपेतून उचलून आम्ही घेतल्या होत्या. त्यांचं तोंडही आम्ही धुतलं नव्हतं, त्याच्यामुळे अर्ध्या झोपेमध्येच होत्या. पण तरी पण उठल्यानंतर त्यांना कळलं की आपण ट्रॅव्हल करतो तर त्यांना मजा येत होती. छान सकाळचं मस्त सूर्य आला होता आणि छान वातावरण होतं. आम्हाला पण थोडीशी झोप आली होती, तरी पण पोचायचं होतं. तिथून आम्हाला जायचं होतं आमच्या ननंदबाईंच्या गोतांबेच्या जेवणासाठी, त्याच्यामुळे ते आमच्या इथे अलिबागलाच जवळच राहतात. तर आम्ही तिथे पोचलो रेडी होऊन घरी गेल्यानंतर आणि मग असं जेवण वगैरे केलं, मस्त गप्पा केला, दोघीजणी छान खेळत होत्या. आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी सेकंड डेच्या दिवशी मी क्लासला पोचली. त्याच्यानंतर आमचं हेअरस्टाईल सेशन सुरू झालं आणि सध्या हे नवीन वाटत होतं बिकॉज मेकअप तर बघितला होता, आता हेअरस्टाईल करणं थोडंसं अवघड वाटत होतं. पण तरी पण छानरित्या समजावून सांगितलं टीचरने आमच्या आणि मस्त मजा आली करताना. तर हा आमचा फर्स्ट डे होता हेअरस्टाईल सेशनचा. सेशन झालं आणि आम्ही घरी निघालो. त्याच्यानंतर आमचं ठरलं की आम्हाला रेवदंड्याला फिरायला जायचं. हे आमचे फेवरेट प्लेस आहे, मंदिर आहे, तिथे आम्ही गेलो. त्याच्यानंतर छान सनसेट होत होता, त्याचे फोटोज क्लिक केले, आमच्या दोघांचे आम्ही फोटोज क्लिक केले आणि आम्ही मग गेलो बीचवरही फोटो सेशन केल्यानंतर मस्त छान वातावरण होतं, संध्याकाळचं बरं वाटत होतं. त्याच्यानंतर आम्हाला भेटले आमचे काकू आणि ते सडक भेट होती आमची. त्याच्यानंतर घरी आलो आणि तिला खायची होती पोपटी, तर त्याची तयारी करतच घरी आलो. सगळं मॅरिनेशन वगैरे करून घेतलं. हे मस्त कुकरमध्ये आम्ही करतो आहे बिकॉज मटकामध्ये वगैरे करायला आमच्याकडे तेवढी स्पेस नाही आहे खाली. तर मग हे असं काहीतरी तिला माझे क्लिप्स घेतले. माझं लुकवरती जाऊ नका, खूप मेसी लुक आहे माझा, तरी पण पोपटी खायचीच होती तर ती मला करावीच लागली. आणि मग हे असं मस्त बनवली. आदू आम्ही पण आवडीने खातात, त्याच्यामुळे मग आम्ही सीझनला एकदा तरी घरामध्ये अशी पोपटी करतो खूप कुकरमध्ये आणि खरंच छान होते. जर सगळे प्रोसेस फॉलो केली ना तर ती सेमच लागते, फक्त त्याच्यामध्ये मटकाचं तंदुरी वाईब नसतो, बट स्टील त्या पानांचं फ्लेवर आणि सगळं त्याला येतं. सेमच ऑलमोस्ट सेमच वाटतं. एकदा नक्की करून बघायचं कोणाला कुकरमध्ये करायचं असेल. आणि काही कुकर फुटत वगैरे नाही आणि खूप छान पोपटी